वर शाहीफेक करण्यात आलेली आहे. संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून असा आरोप त्यांनी केलाय. यावर आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? असं आहे की हा विकास लवांडे सातत्याने वारकरी संप्रदायातल्या पूज्य संतांवर आक्षेपार्ह भाषेमध्ये टीका करत होता. ज्या पूज्य आणि महत्वाच्या संतांनी हा वारकरी संप्रदाय टिकवून ठेवला आणि ज्यांच्यावरती आज तो उभा आहे, अशा पूज्य लोकांना घुसखोर म्हणून सातत्याने ओरडत होता. त्यांचे पोस्टर व्हायरल करत होता आणि दररोज त्यांच्यावरती अश्लाघ्य पद्धतीने लिहित होता. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये प्रचंड संतापाची लाट गेल्या महिनाभरापासून उसळलेली आहे. गावोगावी तीव्र आंदोलनं सुरू आहेत आणि या व्यक्तीविरोधात सातत्याने लोक तक्रार करत असताना सुद्धा याला शरद पवार आळा घालायला तयार नव्हते. म्हणून संतापाच्या उद्रेकातनं हा प्रकार घडलेला आहे. पण मला वाटतं ज्या पूज्य संतांवर की ज्यांचे लाखोंच्या पेक्षा जास्त शिष्य या महाराष्ट्रामध्ये आहेत, लाखो लोकांची जी श्रद्धास्थान आहेत, अशा लोकांना घुसखोर म्हणणं किंवा त्यांच्यावरती सातत्याने टीका करणं, एकेरी भाषेत बोलणं, हे इथून पुढे तरी शरद पवार आणि त्यांचा पक्ष, त्यांच्या पक्षाचे लोक थांबवतील अशी अपेक्षा मी बाळगतो. आणि मात्र तुषारजी, म्हणजे तुम्ही या शाहीफेकीचं समर्थन करताय? असं आहे की हा व्यक्ती सातत्याने जर श्रद्धास्थानांवर आघात करणार असेल तर त्या लोकांविषयी, त्या पूज्य संतांविषयी ज्यांच्या श्रद्धा आहेत त्यांच्या भावनांचा कुठेतरी उद्रेक होतो आणि मग असे प्रकार घडतात. म्हणून मला वाटतं की आपण बोलताना सांभाळलं पाहिजे. पूज्य संतांविषयी एकेरी बोलताना किंवा त्यांना थेट घुसखोर म्हणणं हे कितपत योग्य आहे याचा विचार सुद्धा शरद पवारांच्या पक्षाने केला पाहिजे. मात्र अनेक सनदशीर मार्ग असताना अशा पद्धतीनं निषेध नोंदवणं हे कितपत योग्य वाटतंय? असं सनदशीर मार्गाने सुद्धा सुरू आहे. पण शेवटी प्रत्येक व्यक्तीची भावना असते, कोण कोणत्या मार्गाचा अवलंब करेल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणूनच मी म्हणतो की श्रद्धास्थानांविषयी आणि पूज्य लोकांविषयी बोलताना आपण आपल्या जिभेला आवर घातला पाहिजे. तो आवर जर या लोकांनी घातला असता तर आज ही वेळ आली नसती. धन्यवाद तुषारजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. अपडेट घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा.